त्याची मगरुरी आणि माज हा शब्दातनं कसा दिसतो हे आज कृषी मंत्र्यांच्या तोंडावरनं दिसलं. त्यांच्या तोंडातनं जे काही शब्द निघाले की 1 रुपया भिकारीसुद्धा घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतो. म्हणजे शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणं हे म्हणजे तमाम कष्टकरी शेतकऱ्यांचा अपमान आहे. अहो, ते आपलं पोट भरतात, जगाचा उद्धार करताय शेतकरी. शेतकरी बळीराजाची तुलना तुम्ही भिकाऱ्याशी करता. 1 रुपयात सुद्धा भिकारी घेत नाही म्हणजे काय? तुम्हाला म्हणायचं आहे काय? हा जो सत्तेचा माज आहे ना, ते शेतकऱ्यांनी मतदान केलं म्हणून तुम्ही मंत्री झालात, वरनं नाही आलात. त्या महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांचा पहिल्यांदा माफी मागा. आणि त्यांचे जे पक्षाध्यक्ष ना, त्यांनी जरा लोकांना सांगावं की काय बोलावं जनतेमध्ये. मागच्या वेळेस बोलून गेले ते काय 4-5% भ्रष्टाचार तर सगळीकडे होतो. जसं काय राजश्री देऊन टाकला 4-5% भ्रष्टाचाराला. म्हणजे भ्रष्टाचाराचं इतकं उघड समर्थन तर मला वाटत नाही इतिहासात कोणी केलं असेल. ते माणिकरावांनी केलं. एका शेतकऱ्याच्या मुलाच्या तोंडातनं, ते स्वतःही शेतकरी आहेत, चांगली शेती आहे त्यांची. शेतकरी लोकांना जगवतो, तुम्हाला जिवंत शेतकरी ठेवतो. त्या शेतकऱ्याचा असा अपमान करू नका, तो महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे.